हा चक्काजाम आंदोलन रस्ता त्वरित पूर्ण केला पाहिजे यासाठी करण्यात येत आहे। गेल्या 2.5 वर्षापासून या रस्त्याचं अर्धवट अपूर्ण काम झालेलं आहे। याच्यावर फार मोठे भीषण अपघात जाऊन दोघांनी प्राण गमावला आहे। दोघं तिघ जण दवाखान्यात जखमी झाले आहे। काही जणांचे हातपाय मोडले। असे कमीत कमी 100 ते 150 लोकांची ही संख्या आहे की ज्यांचा किरकोळ अपघात किंवा मोठा अपघात झालेला आहे। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। सर्व नागरिकांची हीच मागणी आहे पाची गावातल्या की बा त्वरित ह्या रस्त्याचं काम करावं, अन्यथा नाही तर हा रस्ता चांगला करून द्यावा, जेणेकरून जाण्या येण्याला कुठलाही त्रास होणार नाही। यानंतर जर प्रशासनाने या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर हे आंदोलन एका वेगळ्या पद्धतीने होईल आणि त्या वेगळ्या पद्धतीचा त्रास सामान्य लोकांना व प्रशासनाला होईल। याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि त्वरित हा रस्ता सुरू झाला पाहिजे किंवा हा रस्ता चांगला झाला पाहिजे, याच्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी हे आंदोलन आहे। आज आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। हा जन आक्रोश रस्ता रोको हा आम्ही इथे चालू केलेला आहे आणि या निमित्तानं आज आमच्यासोबत सर्व आलोडी, सातोडा, दत्तपूर, महाकाळ आणि नालवाडी या गावातले समस्त नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत। या जन आक्रोश रस्ता रोकोसाठी जोपर्यंत प्रशासन आम्हाला कायदेशीर रीतसर सगळी माहिती देणार नाही किंवा कागदपत्री आम्हाला माहिती देणार नाही की रोड कधी चालू होणार आहे आणि कधीपर्यंत संपणार आहे, तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको बंद करणार नाही। किती दिवस लागले तरी हा रस्ता बंदच राहील। याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर याच्यावर आम्हाला काही मिळालेलं नाही, आउटपुट जर मिळालेलं नाही तर आम्ही जिल्हा प्रशासनासमोर व सार्वजनिक बांधकामासमोर उपोषण केल्याशिवाय आम्हाला मार्ग उरणार नाही आणि समस्त इथले नागरिक त्या शासनाच्या त्या बांधकाम विभागासमोर आम्ही उपोषण करणार आहे। या रोड 2.5 वर्षापासून चालू आहे, अजून रोडचं 25% सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही। आमची शासनाला हीच मागणी आहे की लवकरात लवकर काम पूर्ण करून आम्हाला या रस्त्यानं जाणाऱ्या व्यवस्थेला अडचण निर्माण होऊ नये एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।